नमस्कार, मी विक्रांत जाधव. टाउन सोल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. टाउन सोलचा उद्देश ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक खेळाची माहिती गेली पाहिजे आणि त्यातून जास्तीत जास्त खेळाडू कसे निर्माण होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आज आपण लक्ष्मीनारायण साहू हा व्हॉलीबॉलचा प्लेयर आहे आणि त्यांनी आत्ताच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि तो व्हॉलीबॉलमध्ये खूप कॉम्पिटिशन खेळलेला आहे. तर आज त्याकडनं जाणून घेऊया त्याची पूर्ण जर्नी, त्याचा प्रवास कसा होता, त्याला काय अडचणी आल्या आणि त्याचा काय अनुभव होता. आज तो तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम एक छोटीशी तुमची ओळख करून द्या. तुम्ही कोणत्या गावातून आलात, तुमच्या गावाची एक ओळख करून द्या प्रेक्षकांना. याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. माझं नाव लक्ष्मीनारायण साहू आहे. मी छत्तीसगडचा आहे. मी मूळ पौरावी आणि मी इथे 2021 महाराष्ट्रात आलतो युनिव्हर्सिटीला, भारती विद्यापीठ. त्यानंतर इथे आल्यावर मी इथनं वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी किंवा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि मी आपला पुणे झोनला सिनियर स्टेट कॉम्पिटिशन झालं आणि महाराष्ट्राला सुद्धा सिनियर नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये रिप्रेझेंट केलं. ही माझी एवढी जर्नी होती इथे आल्यावर. आता एकंदरीत तुमचा प्रवास चालू आहे. तुम्ही खूप चांगल्या कॉम्पिटिशन आतापर्यंत खेळायला आहे. पण या व्हॉली गेमची सुरुवात कशी काय झाली? तुम्हाला कधी म्हणजे गेमला खेळायला कधी सुरुवात केली? गेमचं असं होतं की लहानपणी मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा मी खो खो खेळायचो. अच्छा. त्यानंतर माझा इंटरेस्ट बदललं. माझी हाईट होती, माझ्या शिक्षकांनी बोललं तू बास्केटबॉल खेळ. मग मी बास्केटबॉलमध्ये शिफ्ट झालो. आधी जेव्हा 9वीत होतो तेव्हा 9वी 10वी मी बास्केटबॉल खेळलं. मग मी शाळेत बघायचो की इथे व्हॉलीबॉलचे माझे जे सिनियर आहेत शाळेतले ती व्हॉलीबॉल खेळायचं. मग माझी त्यात इंटरेस्ट वाढलं माझा. बरोबर. हा ही काय गेम आहे, चांगला वाटते. हा. मी त्या गेमला खेळायचं स्टार्ट केलं त्यातनं, म्हणजे 10वी पासून 11वी पासून. तेव्हा 11वीला मी खेळलो तेव्हा माझं केंद्रीय विद्यालय मी शाळा होती माझी. तिथनं मी स्कूल नॅशनल्स खेळलो. मग तिथनं नॅशनल खेळल्यानंतर माझी ते इंटरेस्ट अजून वाढली. अच्छा. मग नंतर मी तिथे आलो पुण्यात आलो. तेव्हा भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी मला चांगलं युनिव्हर्सिटी भेटलं. तिथे आलो. आमचे सर आहेत, संतोष पवार सर किंवा वेदाते सर, स्वप्नील वेदाते सर, नेताजी जाधव सर. मग त्यांनी बघितलं, त्यांना पण वाटलं काहीतरी होऊ शकतं चांगलं. त्यांनी मला त्यांचं क्लब जॉईन करायला लावलं. अच्छा. आमचं क्लब आहे ABSF व्हॉलीबॉल क्लब. ABSF पूर्ण फुल आमचा ABSF क्लबचं फुल फॉर्म अमोल बुचुडे स्पोर्ट्स फाउंडेशन. अच्छा. मग त्या क्लबमध्ये मी व्हॉलीबॉलचा माझा प्रवास पुढे घेतला आणि तिथनं जी आमची प्रॅक्टिस चालू झाली, टीम चांगली भेटली, कॉलेजकडनं सपोर्ट भेटलं. बरोबर. त्यातनं सगळं अचिव्हमेंट माझं म्हणजे पुढे गेलं. अच्छा. एकंदरीत तुम्ही तुमची सुरुवात म्हणजे तुम्ही 3 खेळ खेळला आणि त्यानंतर मग तुम्ही डिसाईड केलं व्हॉलीबॉल खेळायचं. या मागचा सपोर्ट आणि ही प्रेरणा कुठनं मिळालेली तुम्हाला? मेन जेव्हा मी ही 3 गेम खेळायचो, आधी जे 2 गेम खेळायचो ती खेळलो, पण त्यात माझं इंटरेस्ट होतं. जसं मी व्हॉलीबॉलला शिफ्ट झालो, मला त्याच्याबद्दल जेवढी इंटरेस्ट वाढली, जे मला आवडलं, माझ्या हाईटमुळे मला जे ऍडव्हान्टेज भेटले, जे काय काय भेटलं, म्हणजे मला असं आलं की हेच खेळायचंय. आणि त्या गेम मध्ये जेव्हा मी स्कूल नॅशनल 2दा खेळलो, मग माझी इंटरेस्ट अजूनही वाढली त्या गेम बद्दल. की म्हणजे तिथे गेल्यावर स्पर्धाला मला दिसायला की असं असतं गेम. म्हणजे तेव्हा माझा गेम एवढं काय भारी नव्हतं, पण मी बघितलं की असं होतंय, असं म्हणजे ते माझी इंटरेस्ट वाढली. मग इथे आल्यावर जेव्हा मी ट्रायल्स दिलं युनिव्हर्सिटीचा, कॉलेजचा ट्रायल्स दिलं, मग मला कळालं. मग इथे माझे जे बॅचमेट्स आहे, माझे टीममेट्स आहे, मग त्यांचा पण गेम पाहायला मला वाटलं की म्हणजे हीच गेम आहे, मला पुढे घ्यायचंय. म्हणून मी ते आलो. मग सरांनी पण मला लय सपोर्ट केलं. म्हणजे माझी ट्रेनिंग घेतली, काय झालं, जे काय हेल्प झाली सरांकडनं, म्हणजे ते लय चांगलं होतं. आणि त्यामुळेच मी आज जे आहे तिथे आहे. पण मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की छत्तीसगड टू पुणे, हे छत्तीसगडवरनं डायरेक्ट पुण्याला कसं काय तुम्हाला आलात? छत्तीसगड म्हणजे माझं गाव आहे आणि माझे फादर जे आहेत, माझे फादर पोस्टेड आहेत तिथे वेस्ट बेंगॉल. माझे फादर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसला आहे. ओके. माझी स्कूलिंग जे आहे मी वेस्ट बेंगॉलला केलं सगळं. ओके. केंद्रीय विद्यालय फोर्ट विलियम होतं माझं स्कूल. मग त्यातनं मी स्कूलिंग केलं. त्यानंतर आमचे तिथे पाहुणे होते, फादरचे माझे जे एम्प्लॉईज होते, जे कलिग्स होते, त्यांनी सांगितलं, ते पुण्यातले होते, त्यांनी सांगितले की ते कॉलेज आहे, तिथे तुम्ही बघू शकता, काय तुम्ही जाऊ शकता तिथे. बरोबर. मग तिथनं त्यांनी मला इथे पाठवलं आणि एक त्यांच्या सपोर्टमुळे फादरने म्हणलं की जा तिकडे, तुला काय लागलं की ते आहेत तिकडे, म्हणून त्यांनी इथे पाठवलं मला. बरोबर. आणि इथे आले मला कळालं की कॉलेज आहे, चांगलं आहे, करिक्युलम चांगला आहे, ही ऍक्टिव्हिटी पण होती दररोज,
मग असं माझा प्रवास झाला की छत्तीसगडवरनं वेस्ट बेंगॉलवरनं आपल्या इथे. मोठा प्रवास आहे तुझा. तर आता तू राष्ट्रीय स्तरावर स्वतःला रिप्रेझेंट केलेला आहेस. लहानपणापासूनच ही तुला इच्छा होती की राष्ट्रीय स्तरावर खेळायचंच आहे आपल्याला? आता कसं लहानपणी आपल्याला काय माहित नसतं की आपण आवडीमुळे गेमला खेळतो. तेव्हा पण मी लहान होतो जेव्हा मला पण स्ट्रक्चर माहित नव्हतं असं खेळायचं असं खेळायचं. माझा केंद्रीय विद्यालयाचं जे स्ट्रक्चर आहे तेवढं माहित होतं की असं खेळायचं स्कूल नॅशनल पर्यंत. त्यानंतर इथे आलो तेव्हा मला कळालं की असं असं आहे. तेव्हा माझं इंटरेस्ट वाढलं की मला आता पुढे खेळायचं, मला इंडिया रिप्रेझेंट करायचं, जे काही माझं ड्रीम झालं. मग इथनं आल्यावर मला ते एक्झॅक्ट मला ते फोकस भेटलं आणि मला डायरेक्शन भेटलं सरांचा. बरोबर. तेव्हा मला कळालं की अल्टिमेट गोल आपलं काय आहे आणि आपलं काय करायचंय. बरोबर. जेव्हापासून हे तू व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली तेव्हा घरच्यांचा आणि प्रशिक्षकांचा पाठिंबा तुला कशा प्रकारे लाभला? घरच्यांचा मी सांगतो की माझं घरच्यांना मध्ये कधी मला असं प्रेशर नाही केलं की तुला नाही खेळायचं. बरोबर. त्यांनी मला प्रत्येक वेळी हेच सांगितलं आणि आज पण हेच सांगितलं की तुला जे इच्छा आहे तू कर. बरोबर. आणि माझी ताई आहे जे त्याचं मला लय सपोर्ट आहे. म्हणजे ताई मला म्हणली की तू काय बी कर पण खेळ कधी सोडू नकोस. अच्छा. ते स्पष्ट मत आहे की खेळामुळे काय काय होते, कारण काय प्रॉफिट आहे ते तिला पण माहित आहे. हो. म्हणजे घरच्यांचा लय मला सपोर्ट होता मागणं की कधी त्यांनी मला अडचण येऊ दिलं नाही. बरोबर. म्हणजे काही गोष्टी मी जर मागितलं तर त्यांनी मला एका शब्दावर दिले. आणि तसंच आपलं इथे जर आलो ग्राउंडवर, आमचे सर आहे संतोष पवार सर, त्यांनी पण कधी आम्हाला काही गोष्टीचं कमी होऊन दिलं नाही. बरोबर. ते युटिलिटीज असो, आपलं इक्विपमेंट असो किंवा ट्रेनिंग असो, ते सरांनी सगळं म्हणजे जेवढं आहे ते हे सगळं त्यात फोकस दिला. ओके. आम्हाला त्याचं लय म्हणजे चांगलं आहे की आम्हाला एवढं चांगलं भेटलं आणि एवढं चांगली ट्रेनिंग भेटली आणि एवढं चांगलं सपोर्ट भेटला सरांचा. बरोबर. बरोबर. कसं आहे, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना खेळाबद्दल माहिती खूप कमी प्रमाणात असते. तर ग्रामीण भागातल्या मुलांना याची आवड निर्माण होण्यासाठी तुम्ही सोप्या भाषेत व्हॉलीबॉल खेळ काय आहे हे तुम्ही सांगू शकता का? व्हॉलीबॉल खेळ कसं आहे की मेनली हे खेळामध्ये लय काय काय कॉम्प्लेक्स गोष्ट आहेत. पण आपण जर सोप्या भाषेत जर समजायला गेलो व्हॉलीबॉलला, तर त्याचा काय अर्थ आहे की जे चेंडू आहेत ते चेंडू ज्या साईडला पडते, व्हॉलीबॉलच्या गेमचा असा अर्थ आहे की चेंडूला पडून द्यायचा ना आपल्या कोर्टमध्ये. बरोबर. जर ते चेंडू पडला कोर्टमध्ये मग ते पॉइंट समोरच्या टीमला भेटतो. बरोबर. मग सोप्या भाषेत हे आहे की बॉलला पडून द्यायचा नाही आणि तुमच्याकडे 3च चान्स आहे. बॉलला तुम्ही पलीकडे ठेवायचा बॉल. बरोबर. आणि हेच आहे सोप्पा की बॉलला कधी ग्राउंड मध्ये पडून द्यायचं नाही. ते रॅली आपलं जे करायचं जे पण आहे, म्हणून त्या गेमचं नाव व्हॉलीबॉल पडलं. बरोबर. सर, हा जो गेम खेळण्यासाठी एखाद्या नवीन मुलाला सुरुवात करायची असतील तर मूलभूत कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हा गेम खेळण्यासाठी? गेम खेळण्यासाठी आपण जेव्हा स्काउटिंग करतो प्लेअरचा किंवा प्लेअरला आवड करतोय, असं आपल्या इथे कसं आहे, बाहेरच्या देशात आपण बघितलं ती सगळं स्ट्रक्चर बघते, त्यानुसार ती गेम सेट करते. बरोबर. मग आपल्याला पण हेच बघायला पाहिजे की आपल्या हाईट काय आहे, आपण काय करतोय. म्हणजे मेनली हाईटचं गेम आहे व्हॉलीबॉल. बरोबर. म्हणजे हाईटचं ऍडव्हान्टेज आहे. बरोबर. मग ते लहानपणीपासून जे हायटेड मुलं आहेत त्यांना व्हॉलीबॉल चूज केलं पाहिजे. त्यानंतर त्यांचे जे ट्रेनिंग असेल, जे आपलं ॲजिलिटी वर्क, स्पीड वर्क किंवा स्ट्रेंथ वर्क असेल, मग त्यावर फोकस केलं पाहिजे आणि स्किल्सवर. पण पहिला जे बेस आपला आहे, जे आपल्या बॉडीला पाहिजे, जसं स्पीड, ॲजिलिटी आणि बॅलन्स, ते सगळं डेव्हलप करायला पाहिजे. आपण लहानपणीपासून कोणाला बॉल देऊ शकत नाही डायरेक्ट की हे घ्या व्हॉलीबॉल आणि खेळा. बरोबर. पहिला आपल्याला त्यांची फिजिकल ॲबिलिटी जेवढे आहेत ते डेव्हलप करायला लागेल. बरोबर. त्यानंतर त्यांच्या स्किलवर जायचं आपल्याला. बरोबर. की स्किल काय असेल, जे बी अंडर हँड स्किल, अपर हँड स्किल, स्पायकिंग स्किल, टेक्निकवर वर्क करायचं आहे. मग असं आपल्याला ते लहान मुलांना करायला पाहिजे. म्हणजे जे कुठे जे प्रॅक्टिस करतात त्यांचे कोच जे असेल त्यांचं पण हेच फोकस राहिलं पाहिजे. आणि कधी पण इंटरेस्ट कंटिन्यू पोरांचा राहिला पाहिजे. बरोबर. म्हणजे एक मॉनिटरच काय नाही होणं पाहिजे, म्हणजे एक बोर्डम नाही आला पाहिजे. बरोबर. म्हणजे फन गेम्स असो, व्हॉलीबॉल मध्ये लय फन गेम्स आहे, आपण खेळतो. म्हणजे काय काय फन गेम्स आहे, लय फन गेम्स आहे, रिक्रिएशनल गेम्स. त्या गेम मुळे ते पोरं काय इंटरेस्टेड राहतात गेम बरोबर. म्हणजे ते आलं पाहिजे सगळ्यांना. बरोबर. बरोबर. व्हॉलीबॉलचं मी एक बघितलंय, मी कोकणातून येतो, रत्नागिरी जिल्ह्यातून. तर आमच्या इथे जेव्हा पावसाळा चालू होतो ते कुठेही नेट लावून खेळायला सुरुवात करतात. तर तू जेव्हा स्टार्ट केलंस तेव्हा कशा प्रकारे तू सुरुवात केलीस? तू डायरेक्ट क्लबला जॉईन झालास की तू तुझ्या
घराजवळ कुठे खेळत होतास, कसं होती तेव्हा परिस्थिती? पहिला मी शाळेत खेळायचो. हा. आमच्या शाळेत ग्राउंड होतं, ग्राउंड ते मातीचं ग्राउंड होतं, हा. तिथे खेळलो. हा. त्यानंतर जेव्हा माझा इंटरेस्ट वाढला तर मी घरी अप्रोच केलं की माझा असं इंटरेस्ट आहे की मला आता क्लब मध्ये जॉईन करायचं आहे. बरोबर. म्हणजे मग घरच्यांना सांगितलं मम्मीला. मग तेव्हा माझं 11वी-12वी येत होतं. घरचे म्हणलेत की थोडं ठीक आहे 11वी-12वी आहे, थोडं कमी कर म्हणलं, असं म्हणलं. पण त्यांनी मला नाही म्हटलं की नको खेळू म्हणून. मग त्यांनी सपोर्ट केलं. मग त्यात मी वेस्ट बेंगॉलला होतो तेव्हा मी क्लब बघितलं. 1-2 क्लब मध्ये मी जॉईन झालो. बरोबर. पण ते क्लब मध्ये मला कंटिन्यू जाता आलं नाही. बरोबर. कारण माझी स्टडी पण होता आणि मला शिकायचं आणि 11वी-12वी होती म्हणून सायन्सचा माझा स्ट्रीम होता. म्हणून माझ्या घरच्यांनी म्हणजे मी स्वतःहून कमी जायचो. अच्छा. कारण की मला पुढे स्टडी पण होती आणि सगळं होतं. मग मी ते मॅनेज करून जायचो आणि क्लबला जायचो. मग इथे आल्यावर जसं कॉलेज आणि क्लब मला एकत्रच भेटलं आणि असं झालं की आता मला काही गरज नव्हती, म्हणजे कशाची लोड नव्हती, मला टेन्शन नव्हतं. अच्छा. की मी आता इथेच शिकतोय. ते इथनं शिकून माझा वेळ संपला, माझे कॉलेज संपले 1 वाजता. तिथनं मी घरी गेलो, मेसला गेलो किंवा स्वयंपाक केलं, जेवण केलं, संध्याकाळी 6 वाजता ग्राउंडला गेलो, प्रॅक्टिस झाली. म्हणजे प्रॉपर शेड्यूल बसला. आणि तिथे होतो तेव्हा माझे शेड्यूल बसत नव्हतं. अच्छा. शिक्षकामुळे मला ट्युशनला जायचंय, मला खेळायला जायचंय, म्हणजे ते शेड्यूल होत नव्हतं. पण इथे आल्यावर माझं शेड्यूल बनलं आणि त्या एक मेन आहे की शेड्यूल आपलं पाहिजे, डिसिप्लिन जे आहे. आणि डिसिप्लिन जेव्हा एकदा लागते तेव्हा तुमचं कुठेतरी ग्रोथ होतं. पण व्हॉलीबॉलमध्ये कमी सुविधा असल्या तरी राष्ट्रीय स्तरावर म्हणजे एखादा प्लेअर जाऊ शकतो. ग्रामीण भागात जर सुविधा नसल्या तरी त्यांनी जास्त पेशन्स ठेवले, कन्सिस्टन्सी ठेवली तर तो राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळू शकतो. नक्कीच खेळू शकतो. कारण ते व्हॉलीबॉल गेम मध्ये असं काय नाही, जसं क्रिकेट आपला गेम झाला त्यात इक्विपमेंट पाहिजे, बरोबर. पॅड पाहिजे, आपले ग्लोव्स पाहिजे, बॅट पाहिजे आणि ते लय महाग असतो. व्हॉलीबॉल गेम असा आहे की लय महाग नाही. तुम्ही 1000 रुपये घेतला, 1000 रुपयाचा बॉल भेटला तुम्हाला, किंवा तुम्ही नाही पैसे तर 500चा पण बॉल भेटतो आणि आपल्याला नेट पाहिजे. बरोबर, नेट पाहिजे. मग त्या स्किल आपण नेट आणि बॉल भेटले तर आपण व्हॉलीबॉल चालू करू शकतो. म्हणजे असं नाही का एकदम एवढं इक्विपमेंट पाहिजे का काय, म्हणजे ह्याचं हे नाही की कोण पण करू शकतो. ते ग्रामीण भागात असो की फक्त ग्रामीणचा आणि सिटीतलं हे एवढं फक्त ट्रेनिंगचा फरक पडतो. बाकी फॅसिलिटीचा एवढा काय फरक पडत नाही. कारण इथे इंडियामध्ये व्हॉलीबॉल जसं इंडोर गेम मानला जातो फॉरेन मध्ये, बाहेरच्या देशात. पण इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये व्हॉलीबॉलचं, म्हणून ते आउटडोर गेम म्हणून खेळतात. म्हणून ते इथे पण सिटीमध्ये पण आपला आउटडोअरच खेळतो आणि गावात पण आउटडोअरच म्हणजे ग्राउंडचा काय फरक नाही, ट्रेनिंगचा फरक आहे. बरोबर. आणि असं नाहीये की ते ग्रामीण जे मुलं आहेत ते पुढे येऊ शकत नाही. बरोबर. ते पण पुढे येऊ शकतात. त्यांना फक्त आपलं ट्रेनिंगवर फोकस करायचं. आता सोशल मीडिया आलंय, तिथे ते इंटरनेटवर बघून किंवा कन्सल्ट करून कोणाला ते ट्रेनिंग करू शकतात असं नाहीये. बरोबर. व्हॉलीबॉलमुळे तुला शारीरिक आणि मानसिक काय फायदे झाले? शारीरिक आणि मानसिक म्हणजे शारीरिक फायदा तर लय. आपण जेव्हा व्यायाम करतोय, एक्सरसाइज करतोय, आपला एन्ड्युरन्स वाढतो, आपला स्पीड वाढतो, आपलं जे काय बॉडीचा हे आहे फंक्शन्स ते सगळं वाढतो आपला जेव्हा आपण हे करतो, प्रॅक्टिस करतो तेव्हा. तर शारीरिक तर हाय फायदा आहे. आणि मानसिक फायदा एवढं जास्त आहे ना शारीरिक पेक्षा, की जसं आपण खेळतोय एक खेळ, त्यात हार नसतं, जिंक नसतं. बरोबर. लय काय काय सेटबॅक असतं आपला, तर त्या सेटबॅक वरून आपल्याला पेशन्स भेटते आपल्याला. बरोबर. म्हणजे माझं तर लय पेशन्स डेव्हलप झाला यामुळेच, की मी टुर्नामेंट हारलोय, बरेच कुठे गेलो तर मी हारलोय, जिंकलोय. मग ते पेशन्स वाढलंय आणि मला असं शिकाय भेटलं की हे सगळं होऊ शकते, असं पण होऊ शकते. म्हणजे सिच्युएशन वेगवेगळ्या हँडल करायला शिकलो ते गेमवर. बरोबर. म्हणजे योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला मदत झालेली आहे. येस. एकंदरीत बघायला गेलं, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावं लागलं का? अडचण माझं हेच होतं की माझी प्रॅक्टिसच फक्त अडचण होता जेव्हा मी चालू केलं. कारण माझं जे क्लब होतं ते माझं घरापासून 50 किलोमीटर होतं. बरोबर. मग तेव्हा मला प्रवासाला 1-1.5 तास जायचं माझा. आणि जर मी तिथे संध्याकाळची प्रॅक्टिस असते 6 वाजताची, मग मला 4 वाजता घरं निघायला लागतो. बरोबर. बसनी, ट्रेननी, ऑटो करून मला तिथे पोहोचायला लागतं. तिथे प्रॅक्टिस 3 तास करायचं. पण 9ला माझी प्रॅक्टिस झाली, मग त्यानंतर मी तिथनं रिटर्न यायचो. मग ते माझं अभ्यासाची जी वेळ होती, जी मी अभ्यास करायचो 7 ते 9, 7 ते 10, मग ती वेळ माझी जायचं. त्या स्टार्टिंग मध्ये माझं हेच अडचण होतं की माझं
टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं. अच्छा, टाइम मॅनेजमेंट की होत. माझा क्लब एवढा लांब हा. आहे, माझं तिथनं यायचंय, माझी बॉडी एक्झॉस्ट होतीये बरोबर थकतो पूर्ण, बरोबर आणि ड्रेन झाल्यावर मला काय अभ्यास करता पण येत नाही. बरोबर. म्हणजे माझं गेम पण पूर्ण होत नव्हतं आणि हा. माझे अभ्यास पण, म्हणजे असं अच्छा. मी दोघांमध्ये अडकलेलो असा विषय. अच्छा अच्छा अच्छा. वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी मध्ये तुला 2 रौप्य पदक आहे. तो अनुभव कसा होता तुझा? आणि ती स्पर्धा काय आहे वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा? वेस्ट झोन युनिव्हर्सिटी असं स्पर्धा आहे की आपल्या हे पश्चिम भागातले, हा हा वेस्ट भागातले आपले Yes. जेवढी युनिव्हर्सिटीज आहे, हा म्हणजे जसं की आपले वेस्ट भागात म्हणजे आपलं महाराष्ट्र झाला, हा. गोवा झाला, हा हा हा. आपलं गुजरात झाला, हम्म. MP ची काही काही टीम झाली, राजस्थानची टीम झाली, बरोबर. एवढी जी टीम आहेत, हा ही एवढे ह्याच्यामध्ये जेवढी युनिव्हर्सिटी आहेत हा. सगळ्यांची टीम आहे ती. म्हणजे अच्छा. व्हॉलीबॉल गेम मध्ये हा. कमीत कमी 120 ते 130 युनिव्हर्सिटीज येतात दरवर्षी अच्छा. पार्टिसिपेशन, आणि दरवर्षी. त्यातलं फक्त 4 टीम असतात जे पुढचे टुर्नामेंटसाठी क्वालिफाय होतात. ओके. आणि वेस्ट झोन मध्ये जेव्हा मला रौप्य पदक भेटलं, हा ते लेच चांगला अनुभव होता, कारण ते आमचा ले म्हणजे आम्ही त्यासाठी हे केलं, प्रॅक्टिस केलं. बरोबर. ले म्हणजे आमचा कॅम्प लागला होता, हम्म. म्हणजे 6-7 महिन्याचा कॅम्प होता, कॉलेजकडनं मदत होती. बरोबर. म्हणजे असं काही फोर्स नव्हता कॉलेजला कंपल्सरी यायचं. हम्म. आमचं अटेंडन्स जे झालं हम्म. सगळं आम्ही कॉलेजच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो, बरोबर. सकाळचं संध्याकाळचं. म्हणजे ते कॉलेजचा पण लय मोठा रोल होता. बरोबर. जसं की आमचा कोचचा होता, कॉलेजचा पण तसाच लय मोठा रोल होता, बरोबर. प्रिन्सिपल सरांचा सपोर्ट होता. हा. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं, हम्म. म्हणून ते आम्हाला रौप्य पदक जे आहेत भेटलं. अच्छा अच्छा अच्छा. ह्या वेळेला म्हणजे तुला 2 वेळा त्यामध्ये रौप्य पदक आहे, तर 2 वेळा रौप्य पदक म्हणजे काय मेहनत घेतलेलीस आणि काय तिथलं ऍटमॉस्फिअर कसं होतं? ऍटमॉस्फिअर म्हणजे आमचं तर इथे जे कष्ट केलं ते तर केलं आपण. हा बरोबर. तिथे जाऊन पण तिथे ऍटमॉस्फिअर असं होतं की जेव्हा आपण पहिल्यांदा खेळतो हा टुर्नामेंट, जसं मी पहिली टुर्नामेंट मोठी खेळली, हा. तर आपल्याला ऑडियन्सचा प्रेशर असतो. बरोबर. पण ती ऑडियन्सचं प्रेशर आपण जेव्हा टुर्नामेंट खेळत ऑडियन्सचं प्रेशर कमी होऊन जातं. कमी होऊन जातं. Peer बरोबर. pressure हो. जास्त ऑडियन्स. हो. मग तिथे गेल्यावर पण तसं होतं की पब्लिक होती, सगळी बघायला आलते, म्हणजे त्यातनं पण आपल्याला मोटिवेशन भेटते. बरोबर. आणि त्यात कसं होतं की जेव्हा मला रौप्य पदक भेटलं तेव्हा महाराष्ट्राची फक्त 2 टीम होती जे वर खेळलेली. अच्छा. हा. आणि कुठलीही युनिव्हर्सिटी नव्हती जी वर खेळली होती, अच्छा. असं होतं. आणि फक्त भारतीय विद्यापीठ. फक्त भारतीय विद्यापीठ. आणि एक वर्षी जेव्हा पहिला रौप्य पदक भेटलं तेव्हा हा. 2 महाराष्ट्र युनिव्हर्सिटी होती अच्छा. भारती सोबत, आणि जेव्हा दुसऱ्यांदा मला भेटलं तेव्हा हा. फक्त एकमेव आमचीच टीम होती जी भारतीय. महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होती युनिव्हर्सिटी लेवलला. भारतीय विद्यापीठ एवढ्या चांगल्या लेवलचं स्पोर्ट्स खेळतात. हा. अच्छा. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीचा अनुभव कसा होता? 3 वेळा तू ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खेळलायस, तर तो अनुभव कसा होता तुझा? आणि तिथलं वातावरण कसं असतं? या दोन्ही गोष्टींचं विश्लेषण करून सांगितलंस तर बरं होईल. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम कसं झाला, आता हा. जसं आपल्या वेस्ट झोन मधल्या 4 टीम, हा. तसेच 4 झोन आहेत, हा. नॉर्थ झोन, साऊथ झोन, ईस्ट झोन, त्यातले 4 झोन, 4 टीम त्यातनं पण थोडे येतात. बरोबर. आणि वेस्ट झोन ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला जे इंडियातले हम्म. टॉप 16 युनिव्हर्सिटीज आहेत बरोबर. ते सगळं तिथे कॉम्पिट करतात. अच्छा. म्हणजे त्यांची मॅच होती तिकडे. तिथे वातावरण असं आहे की आपल्याला लय शिकायला भेटते. अच्छा. जेव्हा मी पहिल्यांदा गेलो मला लय काय काय शिकायला भेटलं, कारण बरोबर. त्या एक टाईपचं टॉपचा लेवल आहे, बरोबर. सगळ्यात टॉपचा लेवल आहे बरोबर. वर्ल्डच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी. म्हणजे त्यात प्लेयर जे आहेत ते दुसरे रिजनचे, साऊथचे, नॉर्थचे, ईस्टचे, त्यांचं कसं ग्रोथ आहे, त्यांचं डेव्हलपमेंट कसं आहे, त्यांचं अच्छा. काय वेगळं स्किल आहे, ते सगळं आपल्याला बघायला भेटलं, शिकायला भेटलं. बरोबर. कॉम्पिटिशनचा लेवल काय, बरोबर. म्हणजे त्यात कॉम्पिटिशन अजूनही चांगलं आहे, म्हणजे वरती हम्म. ऑल इंडिया लेवलला. कारण तिथे पोरं वर्षभर प्रॅक्टिस करतात, वर्षभर कॅम्प असतं त्यांचा ऑल इंडिया ऑल इंडिया युनिव्हर्सिटीसाठी. कारण ते मेडल ते ऑल इंडिया युनिव्हर्सिटी एवढं महत्वाचं आहे ना, हा. की त्याचं आता आज इंडियाला सगळ्यात जास्त महत्व द्यायलाच म्हणून आपण. हो. जर इंडिया एखादा मुळे खेळून आला त्यानंतर जे मेडल असेल ते ऑल इंडिया इंडियन युनिव्हर्सिटीचं मेडल. बरोबर. कारण त्यात युनिव्हर्सिटी लेवलचे जे आपले पुढे घडवले जाणारे प्लेयर असतात, जे पुढे खेळणार आहेत, म्हणजे शाळानंतर ते इंडिया रिप्रेझेंट बरोबर. करणार ते प्लेयर असतात, मेनली युथ जे असतात इंडियाचं हम्म. ते खेळतात. पण त्यात लय चांगला कॉम्पिटिशन आहे, हेल्दी कॉम्पिटिशन आहे, आणि हा. चांगले गेम होतात. बरोबर. आता हे वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी, जरा हे एक सांगू शकता का, ह्याला कोण खेळू शकतं, कशा प्रकारे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो? ह्या 2 गोष्टी जर तू सांगितल्यास तर जास्त माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचतील आणि लोक त्यासाठी प्रयत्न करतील. जसं ऑल इंडिया आणि वेस्ट झोन युनिव्हर्सिटी झालं, हा.
त्या खेळासाठी आपल्याला काय करायला लागतं, जेव्हा आपण 12वी झाली आपली, हा. आपण कुठल्याही युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलं, हा. त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायच्यानंतर आपण त्या एज्युकेशन घेतलं तेव्हापासून आपण 7 वर्ष युनिव्हर्सिटी खेळू शकतो. अच्छा. हा. युनिव्हर्सिटीचा एज क्रायटेरिया आहे की 17 वयाच्या मुलं हा. ते 25 वयाच्या मुलं जे आहेत ती फक्त युनिव्हर्सिटी खेळू शकतो. Okay. त्यांचा एज क्रायटेरिया आहे. ओके. मग जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलं त्यानंतर युनिव्हर्सिटी जी आहे तुमची ती युनिव्हर्सिटी आपला इंटर कॉलेज टुर्नामेंट बरोबर. त्या इंटर कॉलेज टुर्नामेंट मधनं आपल्याला युनिव्हर्सिटी टीम घडवली जाते. हा. मग त्या टीम परत ते आपला इथे वेस्ट झोनला जाते. हा. वेस्ट झोनला जर ती टॉप 4 टीम मध्ये आली तर ते पुढे अजून क्वालिफाय होतं ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला. ओके. असं हे प्रवास आहे गेमचा. म्हणजे हे असा क्रायटेरिया आहे. जसं की आमचं कॉलेज झालं भारतीय विद्यापीठ, हा. ते स्पोर्ट्स प्लेअरला लय मान्यता देतात. हा. जसं हो, बरोबर. आमचं कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन झालं, ते स्पोर्ट्स प्लेअरला मान्यता देतात आणि ते मदत करतात की हा तुम्ही प्रॅक्टिस करा, की पुढे जावा, युनिव्हर्सिटीचं नाव पुढे करा, तुमचं नाव पुढे. बरोबर. ते असा बरेच युनिव्हर्सिटी आहेत, तुम्ही हा. जाऊ शकता हा. आणि तिथे ऍडमिशन घेऊ शकता. बरोबर. ते स्पोर्ट्ससाठी. बरोबर. म्हणजे एकंदरीत वयाच्या 17व्या वर्षापासून ते वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही युनिव्हर्सिटीचे झोन आणि ऑल इंडिया हे जे काही गेम्स आहेत ते तुम्ही खेळू शकता. ही खूप मोठी संधी आहे एकंदरीत. आणि हे जे वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी याच्यामुळे काय फायदा आहे आणि तुला काय फायदा झाला, म्हणजे शिक्षणात असेल किंवा इतर काही गोष्टीमध्ये असेल, ते दोन्ही फायदे तू सांग. जसं वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी झाला, हा. ते ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचं मी जसं सांगितलं तुम्हाला मेडलचं लय महत्व आहे. हा. म्हणजे ते कुठलंही आपलं गव्हर्नमेंट जॉब झालं त्यात एक क्रायटेरिया आहे की वेस्ट ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला जर तुम्हाला मेडल असेल तर तुम्हाला प्रेफरन्स भेटेल. बरोबर. आणि तुम्हाला डायरेक्ट जॉब भेटू शकते. बरोबर. रेल्वेत असो, इन्कम टॅक्स असो किंवा दुसरे कुठलेही ब्रांच असो, हा. ते जेव्हा स्पोर्ट्स रिक्वायरमेंट निघतात मग त्यांना प्रिफरन्स आहे की ऑल इंडियाचे जे मेडल आहेत त्याचा लय महत्व आहे. आणि असं म्हणलं की कॉलेजकडनं आपल्याला मदत जी भेटली, कॉलेजकडनं आपल्याला स्कॉलरशिप झालं. बरोबर. स्कॉलरशिप आपल्याला जे किटचे झालं, इक्विपमेंटची सोय केली, स्कॉलरशिप सोय केलं, कॉलेजनी बरंच मदत केलं आम्हाला. बरोबर. आणि करतात ह्या आपल्याला गेम पुढं होण्यासाठी. हो. अच्छा. अच्छा. तू खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पण खेळलेला आहेस. आता तो काय प्रकार आहे आणि त्याचा अनुभव कसा होता, कसं वातावरण असतं इथे आणि कोणते प्लेयर्स तिथे येतात, ते जरा एकदा सांग तर बरं. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे झालं ते इंडियामध्ये युनिव्हर्सिटी जे प्रकार आहेत त्यातलं सगळ्यात वरच्या लेवल झाला. अच्छा. खेलो इंडिया टॉप लेवल झाला. अच्छा. युनिव्हर्सिटी गेम्स त्यात कसं असते, आपलं हे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे टॉप 8 टीम झाले ते वरती येतात. बरोबर. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी म्हणजे पूर्ण इंडियातले टॉप 8 युनिव्हर्सिटीज जे आहेत ते खेलो इंडियाला पार्टिसिपेट करू शकतात. अच्छा. त्या सोडून कोणच करत शकत. बरोबर. असं आहे. आणि ते साई जे आपलं स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे ते होस्ट करतात. ते अच्छा. साई होस्ट करतात. आणि त्याचं व्हेन्यू कुठे असतं? व्हेन्यू ते वेगवेगळ्या ठिकाणी असतं दरवर्षी. दरवर्षी. जसं पहिला मी जेव्हा खेळलो ते पहिलंच एडिशन होता. ते मी खेळलो लखनौला खेळलो. त्यानंतरचे जे झालं ते राजस्थानला झालं. आता यावर्षी जे आहे ते दुसरीकडे होणार. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स किती खेळलास? मी एक खेळलोय. 2022 ला आमची टीम क्वालिफाय झाली. 2023 ला झालं खेलो इंडिया, तेव्हा मी खेळलोय. आणि तेव्हा असा खेलो इंडियाला जी फॅसिलिटीज आहे ते सगळे उत्तम फॅसिलिटीज आहे, कारण ते गव्हर्नमेंटचं फंडिंग असतं. बरोबर. तिथे जे डाएट भेटतोय प्लेयरला, राहायचं जे अकोमोडेशन आहे, ग्राउंडचे जे फॅसिलिटी आहेत ते आउटस्टँडिंग लेवलचे असतात. बरोबर. इंडोर ग्राउंड झाला आणि ते जे किट प्रोव्हाइड करतात खेलो इंडिया ते स्वतः त्यांचं किट प्रोव्हाइड करतात. बरोबर. तुमची युनिव्हर्सिटीचं नावाचं. बरोबर. 2 किट झालेत किंवा बॅग झाला, शूज झालं, ते सगळं गव्हर्नमेंटकडनं. मग ते तिथे जी फॅसिलिटी आहे ते सर्वोत्तम फॅसिलिटी आहे. आणि मग त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा हे आहे की आता आधी तर ते मेडलचा एवढं काही हे नव्हतं, पण आता सध्या मागे 2 वर्षे झाले ते खेलो इंडियाच्या मेडलला पण मान्यता दिली गव्हर्नमेंट. आता खेलो इंडियाचं मेडल पण ऑल इंडिया मेडल सारखं झालंय की त्याची पण व्हॅल्यू वाढली आहे. आणि ते पण आरक्षणामध्ये यायला लागलं. आरक्षणामध्ये की आपण कुठेही गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय केलं तर ते सर्टिफिकेट व्हॅलिड आहे आणि फर्स्ट सेकंड थर्ड जी काय तुम्हाला प्लेस आहे ते तुम्हाला भेटणार नाही, ऑपॉर्च्युनिटी भेट. बरोबर. गव्हर्नमेंट जॉबला. बरोबर. असं केलेलं आहे. आता तू सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप पण खेळलेला आहेस, तर ती खेळताना तुला काय आव्हानं आली होती का? सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप जे होतं ते आता सगळ्यात मोठा चॅम्पियनशिप होता, म्हणजे असोसिएशन लेवलला. जसं खेलो इंडिया आपला युनिव्हर्सिटी लेवलला झाला तसं
सिनियर नॅशनल जे आहे ते असोसिएशन लेवलला सगळ्यात मोठं टुर्नामेंट असतं. बरोबर. मग ते टुर्नामेंट खेळलो मी आता वाराणसीला हा. यावर्षी 2026 जानेवारीमध्ये. हम्म. त्या टुर्नामेंटमध्ये भारतातले जेवढे चांगले प्लेअर आहेत ते आपापल्या स्टेट कडून खेळतात. बरोबर. आणि त्यात सर्व्हिसेसची टीम पण येते, रेल्वेची टीम पण येते हम्म. आणि बरेच दुसरी टीम पण येते, जसं चंदीगड झाला, बरोबर. बंगाल हो, झाला, हो, हो. हरियाणा झाला. म्हणजे तिथे आपले इंडियाचे जे टॉपचे प्लेअर असतात त्यांना पाहायला भेटतो आपण. बरोबर. युनिव्हर्सिटी लेवलला एज ग्रुप आहे, 25 वयातले पोरं फक्त आपल्याला भेटतो. बरोबर. पण तिथे इंडियातले जे बेस्ट प्लेअर आहे, जे ऑलरेडी इंडिया रिप्रेझेंट करून राहिले आहेत, हा. म्हणून त्यांनी पुढे खेळलेलं आहे एशियन चॅम्पियनशिप, बरोबर. त्याला बघायला भेटतं आपल्याला. आणि तिथे आपल्याला कळतं की गेमचं पेस काय आहे, नक्की काय चालू आहे, बरोबर. काय आपण करायचं आपल्याला. बरोबर. मग ते सगळं आपलं सिनियर नॅशनल मध्ये चांगलंच कळतं. बरं, आता तू बोलल्याप्रमाणे सिनियर नॅशनलला भारतातले सगळे प्लेयर येतात. तुला काय म्हणजे तुझा अनुभव कसा आहे किंवा तुझं ऑब्झर्वेशन कसं आहे की इंडियामध्ये व्हॉलीबॉलसाठी चांगला स्टेट कोणता, म्हणजे जिथे चांगले प्लेयर्स घडले जातात किंवा त्यांच्यासोबत खेळून म्हणजे टफ तुला दिलेलं आहे, असं तुला कुठचं स्टेट वाटतं? जसं की इंडियामध्ये जसं पॉवर हाऊस म्हणाल आपण, प्रत्येक स्पोर्टचं पॉवर हाऊस वेगवेगळे स्टेट असतात. बरोबर, एक्झॅक्टली. तसं इंडियामध्ये व्हॉलीबॉलचे जे पॉवर हाऊस आहे ते साऊथची टीम आहे, जसं की केरला, हा, तमिळनाडू, हा, त्यानंतर आपलं हरियाणाची टीम आली. हरियाणाची टीम. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ मध्ये लय म्हणजे पॉप्युलॅरिटी आहे. पॉप्युलॅरिटी आहे. 90% म्हणजे आपण 90% ना म्हणणार, 50 ते 60% प्लेयर इंडियाच्या टीम मध्ये जे पार्टिसिपेट करते ते साऊथचे असतात, साऊथचे असतात. हा. केरला किंवा तमिळनाडूचे. आणि ह्या इम्पॅक्ट त्यांच्या ट्रेनिंग मधला आहे. म्हणजे तिथे ग्रासरूट लेवल पासून, म्हणजे लहानपासून आपण जसं आपण ग्रामीण बरोबर. क्षेत्रात हा, म्हणतो, ग्रामीण क्षेत्रात. तिथे ग्रामीण क्षेत्रात सांगायची कोणाला गरज पडत नाही काय अच्छा. करायचं. कारण तिथे कल्चरच एवढं आहे की तिथे आपण इथे जसं आपण महाराष्ट्रात आपण खो खो खेळतोय, बरोबर, क्रिकेट खेळतोय, हम्म. तसं तिथे पोरं लहानपणापासून व्हॉलीबॉल खेळतात. अच्छा. म्हणून त्यांचं ते डेव्हलपमेंट एवढं चांगलं आहे. हा, आणि जेनेटिक्स मध्ये पण आहे त्यांचं जेनेटिक्स व्हॉलीबॉल, की त्यातनं त्यांना एवढं एफर्ट टाकायला लागत कोचिंगला, ट्रेनिंगला. बरोबर, त्यांचं एवढं चांगलं असतं आधीपासून, बरोबर, बेसिक क्लिअर असतं. बरोबर, बरोबर, बेसिक क्लिअर असतात लहानपणापासून. हा. म्हणून ते त्यांचे डेव्हलपमेंट पण चांगलं आहे आणि त्यांचं असोसिएशन पण दिलं म्हणून असोसिएशन म्हणून सांगा. आणि ते म्हणून ते लय पुढे चाललेत साऊथवाले. आता एकंदरीत बघायला गेलंस तर तू कॉलेजमध्येच असताना खूप मोठ्या स्टेजला स्वतःला रिप्रेझेंट केलेलं आहेस. तर एवढ्या मोठ्या स्टेजला खेळताना असा कोणता सामना आहे जो तुझ्या अजून पण लक्षात आहे, अविस्मरणीय क्षण आहे तुझा, जिथे तू त्या सामन्यानंतर टर्निंग पॉइंट होता तुझा आणि तुला खूप शिकवलं पण, असा कोणता सामना आहे तुझा? असा सामना म्हणायला गेलं तर जेव्हा आमची क्वालिफाईंग मॅच होती, जेव्हा आपल्या वेस्ट झोन आपण खेळतो, हा, तेव्हा कसं असतं की आपल्या 4 पूल मध्ये टीम डिवाइड असते. बरोबर. आणि 4 पूल मध्ये जे ऑलरेडी क्वालिफाईड टीम आहे ते वरती असतात, बरोबर, आणि खालनं जी बाकीची टीम आहेत 40 टीम ती खेळून वर येतात. बरोबर, आणि त्यात एक टीम वर येते आणि जी ऑलरेडी क्वालिफाईड आहे त्यांच्यामुळे मॅच असतात, बरोबर, त्यांचे जे जिंकले ते वरती परत क्वालिफाय होते. बरोबर. असं मग आमची मॅच लागली होती पारुल युनिव्हर्सिटी, आपला वडोदराशी आहेत, बरं, त्यांच्यावर एवढी चांगली मॅच लागली होती आमची 5 सेट. म्हणजे ते मॅच मला चांगलं आठवते की मी लय म्हणजे आपण लय एफर्ट टाकलं होतं. त्यानंतर आपण कुठेतरी क्वालिफाय झालतो हा, ऑल इंडियासाठी त्या बरोबर. रनिंगला 2024ला असं होतं. आणि एक मला मॅच आठवते, आमचा टुर्नामेंटला गेलतो आम्ही, हा, हम्म. आमची युनिव्हर्सिटी टीम होती, बरोबर. तर आम्ही इंडियन नेव्हीची टीम होती, हा. त्यांना आम्ही मारलो होतो. अच्छा. ती मॅच मला चांगलं आठवतं कारण त्या टीम मध्ये इंडियाचे 3 प्लेअर होते जे खेळत होते इंडिया अरे बापरे. करंटली, हा. आणि त्या टीमला आपण खेळून हरवलं होतं. ते बरोबर. आमच्यासाठी लय चांगलं होतं हा. त्या टुर्नामेंटला. हा जो गेम बघितला तर थोडा अग्रेशनचा आहे, म्हणजे एखादा पॉइंट भेटल्यावर सेलिब्रेशन करणं किंवा समोरच्याला दाखवणं की कशा प्रकारे आम्ही पॉइंट मिळवलाय. तर तू कसा प्लेअर आहेस? तू अग्रेसिव्ह प्लेअर आहेस की शांत खेळतोस तू? नाही, मी असं माझा असा स्वभाव आहे की मी टीमला घेऊन खेळतो, घेऊन खेळतो. टीमचा टेम्पो ठेवायला खेळतो. हा, हा, हा. जर मी पॉइंट घेतला तर हा. सेलिब्रेशन तर असतोच आपला, हम्म. पण मी ओव्हर अग्रेसिव्ह कधी होत नाही. हम्म. कारण ओव्हर अग्रेसिव्ह जेव्हा आपण होतो हा, तेव्हा आपलं मिस्टेक्स व्हायला चालू होतं. मिस्टेक्स व्हायला चालू. आणि जेव्हा असं आपल्या जर मी बॉल मारलं, मला कोणी ब्लॉक केलं, मग त्या रागावरचा भाराने मी जर पुढच्या पॉइंटला अग्रेशनने खेळलो तर मला 50-50 चान्सेस आहे की पॉइंट भेटणार, बरोबर, परत ब्लॉक खाऊ शकतो. त्या मोमेंटला माझं मोटिवेशन डाऊन होईल. बरोबर, पण त्या टायमिंगला आपल्याला शांत ठेवायचं डोकं, आणि डोकं चालवून आपल्याला ते पॉइंट पुढचं घ्यायचं. बरोबर, त्यातनं काय होणार की आपलं जे मोटिवेशन ते अप होईल. बरोबर. म्हणजे ते ओव्हर अग्रेशन झालं ना पाहिजे. मी अग्रेसिव्ह पण असतो ग्राउंडमध्ये, आणि
ऍज अ सिनियर मी टीमला घेऊन पण ठेवतो. बरोबर. हा. बरोबर. आपल्याला जास्त कोण अग्रेसिव्ह झाला तर त्याला शांत करायचंय. बरोबर. म्हणजे एक आपल्याला तर शांत राहिलं पाहिजे. शांत राहिलं मग पाहिजे. ते मी शांत करायचा रोल प्ले करतो हा. माझ्या टीममध्ये. आता तू खूप सारे मेडल्स पण मिळवलेत. हे जेव्हा मेडल्स मिळतात तेव्हा कसं वाटतं आणि काय फिलिंग्स असतात? मेडल भेटल्यावर तर चांगलीच फिलिंग असते, कारण ते आपलं कष्ट आपल्याला दिसतो की आपण हा, कष्ट हा. केलेले आहेत, बरोबर. त्याचं आपल्याला फळ भेटते. बरोबर. म्हणजे ते जे इमोशन आहे ते वेगळंच आहे. ते बरोबर. आपण एक्सप्रेस करू शकत नाही, मी तुम्हाला सांगू पण शकत नाही मला हो. कसं वाटतं. खरं. ते जेव्हा मोमेंट मध्ये असतो आपण, तेव्हा आपल्याला बरं वाटतं की हा हे काहीतरी केलंय आपण, हा. तेव्हा आपल्याला काहीतरी भेटतोय. बरोबर. म्हणजे आपलं कष्ट सगळं जे केलेलं आहे ते आपलं रिझल्ट भेटतो आपल्याला. रिझल्ट भेट. आता तू भारतीय विद्यापीठ मधून तुझं क्रीडा क्षेत्रातच शिक्षण कंप्लीट केलेस, पूर्ण केलेलं आहेस. तर खेळ आणि शिक्षण हा समतोल कसा काय साधला असतो? जसं मी स्पोर्ट्स मध्येच माझं बीपेड केलंय, मी अच्छा. चेस केलंय, बीपेड केलंय. हा. मग ते स्पोर्ट्स फील्ड मध्ये आहे. मग माझं जे फील्ड होतं आणि माझं जे गेम होतं हा. ते रिलेटेड होते, रिलेटेड होतं. बरोबर. मग मला लय मदत झाली की मला बऱ्याच गोष्टी माहित होतं. हा. बॉडी कसं रिॲक्ट करते, हम्म. कुठल्या गोष्टीवर कसं रिॲक्ट करते, ते सगळं मला माहित होतं. हम्म. मग त्यांनी मला लय हेल्प केलं हा. माझं गेम इम्प्रूव्ह करण्यात. हा. बरोबर. आणि जे मी शिकतो ते मी माझं स्वतःवर अप्लाय करू शकतो. बरोबर. एक्झॅक्टली. जे मी आपल्या कॉलेजमध्ये शिकतोय. बरोबर. आणि ते आम्हाला अप्लाय करायचं जे असेल ते आम्हाला शिक्षक जे आहे आमचे, काय डाऊट असेल ते आम्हाला क्लिअर करतात. हा. म्हणजे आपलं टेक्निक मध्ये डेव्हलपमेंट झालं, बरोबर. आपल्या पॉस्चर मध्ये झालं, म्हणजे ते बरंच काय काय आहेत त्यात आपल्याला शिक्षक पण मदत करतात. हा. पण ते शिक्षण आणि हे आपलं स्पोर्ट्स जे झालं हा. ते कोरिलेटेड झाल्यामुळे मला लय फायदा भेटला. बरोबर. म्हणजे एकाचा प्रभाव एकावर पडत होता. बरोबर. म्हणजे मला लय फायदा भेटला आणि त्यासाठी चांगला झाला माझ्यासाठी. आणि आता तू एवढ्या कॉम्पिटिशन्स खेळलेल्या आहेत आणि खूप चांगल्या स्तरावर खेळलेल्या आहेस, तर शिक्षणामध्ये हे एवढ्या चांगल्या स्तरावर खेळल्यास त्याचा काय फायदा झाला? शिक्षणामध्ये कसं झालं की जर आपण जेव्हा चांगला खेळतो तर आपल्याला कॉलेजकडनं, युनिव्हर्सिटीकडनं स्कॉलरशिप भेटते. बरोबर. हा. म्हणजे ते आपलं फी झालं, त्यात आपलं फी वेव होतो, हा. किंवा आपल्याला काय लागलं कॉलेजकडनं इक्विपमेंट, तर कॉलेजकडनं आपल्याला इश्यू होते ते इक्विपमेंट. म्हणजे आमचे पैसे वाचतात आणि एक फायनान्शियल सपोर्ट जे म्हणतात बरोबर कॉलेजकडनं भेटतो आम्हाला. हम्म. फायनान्शियल सपोर्ट झाला आणि आपला इक्विपमेंटचा सपोर्ट झाला, बरोबर. ट्रेनिंगची मदत झाली. हम्म. कारण आता ग्राउंड आम्हाला भेटतोय, बरोबर. 24 तास ग्राउंड हो, भेटतोय, हो. लाईट भेटतोय आणि बॉल भेटतोय, जी इक्विपमेंट लागते व्हॉलीबॉलचं प्रॅक्टिससाठी, Exactly. सगळं इक्विपमेंट भेटतोय. आणि त्यासाठी मी माझं कॉलेजचे जे सर आहेत, प्रिन्सिपल सर आहेत हा. आणि आमचे सर आहेत, कोच सर, त्यांना मी लय म्हणजे हे मानतो की त्यांनी लय मदत केली. प्रिन्सिपल सरांचं नाव? प्रिन्सिपल सर आमचे जाधव सर आहेत हा. आणि आधीचे विधाते सर होते आमचे, हा. स्वप्नील विधाते सर, डॉक्टर. बरोबर. त्यांनी दोघांनी लय मदत केली माझं. अच्छा. आमचे आता पण ते मदत करतात. हा. प्रत्येक वेळ त्यांच्या हे असते की तुम्ही टीम बनवा, टीम बरोबर. करा, हा. म्हणजे आम्ही तुमचं मागणं आहे, आम्ही हम्म. तुम्ही करा, म्हणजे तुमचं पण चांगलं होईल, तुम्ही करा, म्हणून ते सपोर्ट त्यांचा कायम असतं आमचं मागं. अच्छा. बरोबर. आता एकंदरीत बघायला गेलंस तर महाराष्ट्रातलं विचार केला तर पालकांचं असं म्हणणं आहे की खेळाकडे जाऊन काय होणार आहे, त्याला कोणती दिशा मिळणार आहे, त्याचं काय करिअर होणार आहे. तर अशा पालकांना तुला काय सांगावं असं वाटतं? असं बघायला गेलो तर आपण खेळ आणि जे शिक्षण आहे ते आपण मॅनेज करू शकतो. असं काही नाहीये ते नाही मॅनेज होत नाही म्हणून. कारण जर आपलं शिकून आला शाळेतनं, पोरं आपलं 2 वाजे शाळेतनं आला, 1 तास आराम केलं, 4 वाजता प्रॅक्टिसला गेले, 4 ते 6 प्रॅक्टिस केलं, 7 प्रॅक्टिस केलं, त्यानंतर घरी आलं, 7 ते 9 10 अभ्यास केला, तेवढं एनफ होते. म्हणजे जर एक मुलं आहेत 9वी 10वी पर्यंत, बरोबर. ते मुलं आहेत, त्यांना 2 तासाची जी अभ्यास आहे ते एनफ आहे. बरोबर. त्यांच्या शिकण्यासाठी. बरोबर. मग ते पालकांनी एवढं लोड घ्यायला नको, कारण की आता असं झालं, एवढे स्कीमा निघायला लागली गव्हर्नमेंटचे की स्पोर्ट्सला ते पुढे करायचे प्रयत्न चालू आहे. बरोबर. मग यात लय फायदा दिसते आणि लय फायदा आहे पण, म्हणून ते गव्हर्नमेंट त्यावर फोकस करायला, बजेट वाढवणं हो झालं, बरोबर. टुर्नामेंट ठेवायचं असतं ना, हा. तर गव्हर्नमेंट त्यात फोकस करायला. बरोबर. ते पालकांना हे जे काळजी घ्यायला नको की माझं पोरग जर अभ्यास नाही केलं तर असं होईल, तर तसं होईल. पण असं काही नाही. जर खेळामध्ये जरी गेलं तरी त्यांना प्रॉफिट आहे. बरोबर. त्यांना खेळामध्ये पण बरेच काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्यातनं जॉब भेटतात, बरोबर. लय काय काय आहेत त्यात. आता तू एवढ्या वर्ष खेळाशी जोडलेला आहेस,
स्वतःमध्ये काय बदल घडलाय, व्यक्तिगत काय बदल घडलेला आहे तुझ्यामध्ये खेळामुळे? खेळातलं आपलं ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लय होतो, हा, कारण आपल्या त्यात कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन, लिडरशिप क्वालिटी वाढते, Leadership आपली quality वाढते. आपलं पेशन्स वाढते, डिसिप्लिन exactly. म्हणजे ही सगळ्या गोष्टी आपल्या वाढत जातात जसं जसं आपण पुढे जातो. कारण एक्सपिरियन्स जे आहेत ते आपल्याला शिकवतात. आणि तो आधी पण म्हणलं मी, ड्रॉबॅक जे असतात आपल्याला, सेटबॅक जे आहेत ते आपल्याला पुढे घडवण्याचा लय पार्ट आहे मोठा. अच्छा, की आपल्याला सेटबॅक जेव्हा भेटतो तेव्हा आपण बाउन्स करतो आणि बाउन्स करतो. बरोबर बरोबर. त्यासाठी मला स्पोर्ट्सने लय सांगितलंय की आपल्याला कशा राहायचं, कशा पेशन्स ठेवायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं. बरोबर. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मला स्पोर्ट्स मधनं मला भेटले. जर फक्त तू जो गेम खेळतोस व्हॉलीबॉल त्याचा विचार केला तर व्हॉलीबॉलमध्ये कोणत्या करिअरच्या संधी आता उपलब्ध आहेत? म्हणजे व्हॉलीबॉल एखादा खेळायला आला तर कोणत्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स त्याला पुढे जाऊन अवेलेबल्स आहेत, म्हणजे तो ज्याच्यामध्ये करिअर करू शकतो खूप चांगलं? व्हॉलीबॉल बघा, व्हॉलीबॉलमध्ये पण लेफ्ट करिअरचे ऑप्शन्स आहे. जसं पहिला आपला करिअर झाला, आपण खेळून डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबला लागू शकतो. बरोबर, हो. ते एक झालं. त्यानंतर व्हॉलीबॉलमध्ये गव्हर्नमेंटचे कोचिंगचे स्कीम्स आहेत, जसं डिप्लोमा इन व्हॉलीबॉल कोचिंग आहे. बरोबर. NIS म्हणतात त्याला. ते पटियालामध्ये होते, बेंगलोरमध्ये होते. ते कोर्स करून ते चांगलं कोच म्हणून फेडरेशन ऑफ व्हॉलीबॉल जे आहेत आपला इंटरनॅशनल व्हॉलीबॉल फेडरेशन, त्याचा आतमधनं ते सर्टिफिकेशन घेऊन ते चांगलं कोच होऊ शकते. त्यानंतर आपल्या व्हॉलीबॉलमध्ये फिजिओथेरपीची गरज आहे. बरोबर. ते स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून होऊ शकतात. बरोबर. किंवा आपला कन्सल्टंट झाला, स्पोर्ट्स मॅनेजर झाला, आपल्याला इव्हेंट जर मॅनेज करायचं असेल व्हॉलीबॉलच्या, त्या फील्डमध्ये पण आपण जाऊ शकतो. बरोबर. किंवा आपला हॉस्पिटॅलिटी झाली, त्या फील्डमध्ये पण जाऊ शकतो. बरोबर. ते व्हॉलीबॉल खेळामुळे आपण एवढं काय 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 करू शकतो. बरोबर. जसं की खेळणं झालं तर खेळणं नाही भेटलं, काय काय झालं तर ते कोचिंग करतात. बरोबर. कोचिंग नाही भेटलं तर फिजिओथेरपी झाली, ट्रेनिंग झालं, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग झाली. बरंच काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे ऑप्शन्स तुम्ही सांगितलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पण हेच संधी उपलब्ध आहेत करिअर करायचं झालं तर. भारताचं प्रतिनिधित्व करायचं असेल व्हॉलीबॉल खेळामध्ये तर तो प्रवास कसा आहे, कुठनं सुरुवात करावी? जर एखाद्याला व्हॉलीबॉलमध्ये खेळायचं असेल आणि त्याला भारतासाठी खेळायचं असेल तर त्यांनी कुठनं सुरुवात करावी? कसा प्रवास आहे तो त्याचा? भारतासाठी खेळायचं कसं आहे, आपलं जेव्हा आपण चालू करतो, आपलं जिल्हास्तरीय जे खेळतो आपण, झोन खेळतो, झोन नंतर आपण जिल्हा खेळतो. बरोबर. जिल्ह्यानंतर आपल्याला नॅशनलला संधी भेटते. मग ते नॅशनल नंतर जेव्हा आपण सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप खेळतो, सिनियरचं कॅटेगरी सांगतो, म्हणजे ज्युनियरचं सांगतो, ज्युनियरचं जसं आपण ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप खेळलं. बरोबर. त्यानंतर ते ज्युनियर नॅशनलची जी चॅम्पियनशिप झाली, ज्युनियरची, सब ज्युनियरची, त्यातनं सिलेक्टर असतात. बरोबर. चॅम्पियनशिप. आणि तिथनं पोरच सिलेक्ट करतात. बरोबर. पुढच्या कॅम्पसाठी. मग ते कॅम्प लागते, ते कॅम्पमध्ये 40-50 पोरं असतात. त्या पोरांमधलं ते शेवटचे 14 जण ते निवडून येतात. बरोबर. चांगले जे आहेत. मग ते असा प्रवास आहे की आपल्याला जिल्हा खेळायला लागेल, त्यानंतर स्टेट खेळायला लागेल, त्यानंतर नॅशनल खेळायला लागेल. बरोबर. त्यानंतर आपलं हे त्यात परफॉर्मन्स आपला लय महत्वाचा आहे. बरोबर. परफॉर्मन्स केलं तर आपण दिसून येणार सगळीकडे. मग ते सिलेक्टरला आवडणार, मग सिलेक्टर आपल्याला सिलेक्ट करणार, मग आपण पुढे जाणार, मग ते इंडियाचा प्रतिनिधित्व करणार आहे. अच्छा, म्हणजे असा मोठा प्रवास करायचा आहे. छान, म्हणजे एकंदरीत खूप चांगली गोष्ट आहे. हे अशी माहिती लोकांपर्यंत जाते. आता बघायला गेलं तर व्हॉलीबॉल चा सध्याचं महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे आणि काय सध्या सिच्युएशन आहे व्हॉलीबॉलची महाराष्ट्रात? व्हॉलीबॉल म्हणजे असं महाराष्ट्रात बघायला गेलो आपण तर महाराष्ट्रात पण ते आपल्या जिल्हा वाईज ते व्हॉलीबॉलचं हे आहेत. म्हणजे काय काय जिल्ह्यात लय खेळतात व्हॉलीबॉल आणि काय काय जिल्ह्यात व्हॉलीबॉलचं माहीतच नाही. म्हणजे हे महाराष्ट्राचं करंट सिच्युएशन आहे. आणि असोसिएशनचं पण लय काय काय इथे चालू आहे. त्यामुळे काय होतं की पोरांना असोसिएशनचे वेगवेगळे टुर्नामेंट बघायला भेटत. अच्छा, बरोबर. म्हणजे त्यांना टुर्नामेंटची संधी जरा कमी झाली आहे. बरोबर. म्हणजे ते टुर्नामेंट अजूनही झालं पाहिजे. त्यातनं काय होणार की जे दुसरे जिल्ह्याचे प्लेयर्स आहे ते जेव्हा जिल्हा खेळायला येणार आहे स्टेटचे चॅम्पियनशिपला, मग त्यांना कळलं की हा एवढे प्लेयर आपल्या महाराष्ट्रात आहे, एवढे चांगलं आहेत आणि ते खेळतात. बरोबर. मग त्यातनं त्यांना मोटिवेशन भेटेल एखादा. बरोबर. ते असं होतं की दुसऱ्या जिल्ह्याचे प्लेयर, जसं मी आता अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशनला, बरोबर, आणि माझे इथे क्लब आहे, तिथे बरेच दुसऱ्या जिल्ह्याचे पोरे येऊन प्रॅक्टिस करतात.
अच्छा. हा. हा म्हणजे जसं आमच्या क्लबमध्ये बीडचे पोरं आहेत, नांदेडचे आहेत, बरोबर बरोबर. म्हणजे मुंबईचे पोरं आहेत, हा. म्हणजे ते येऊन इकडे एका ठिकाणी प्रॅक्टिस करतात. कारण त्याला माहिती पडायला की हा पुण्यात व्हॉलीबॉलचे आहेत, मग आपण पुण्यात जाऊया, बरोबर पुण्यात प्रॅक्टिस करूया आणि तिथनं पुढे खेळूया. बरोबर. आता तू जेव्हापासून सुरुवात केलीस तेव्हापासून आत्तापर्यंत हे वातावरण महाराष्ट्रातलं व्हॉलीबॉलचं काय बदल घडलाय आणि किती संधी त्यामध्ये वाढल्यात का? हा, जसं हे तर आहे की आपण जेव्हा चालू करतो तर इयर वाईज ते वाढत जातं. बरोबर त्यात काय नाही, पण व्हॉलीबॉल जेवढं वाढलं पाहिजे तेवढं वाढलं नाही महाराष्ट्रात. बरोबर बरोबर. पण आता जर महाराष्ट्राची आता लीग पण व्हायला लागली, हा. महाराष्ट्र व्हॉलीबॉल लीग आता झाली बारक्या पोरांसाठी, म्हणजे ते लीग मुळे ते पोरं पण दिसायला लागले, त्यांना पण असं झालं की हा आम्ही पण टीव्ही मध्ये येणार आहे, मग त्यांची आवड वाढायला लागली. बरोबर. आणि चॅम्पियनशिप, स्टेट चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियनशिप जे आहेत त्यासाठी आपण जे पुढचं जे टुर्नामेंट ठेवतो त्या टुर्नामेंटला पण पोरं म्हणजे पार्टिसिपेट करायला लागलेत. बरोबर. असंही कारण आता दुसरी जे जिल्ह्यातले प्लेयर आहे, जसं नंदुरबार झालं किंवा ते छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांचे प्लेयर पण इंटरेस्टेड झाले. बरोबर. आणि ते पण खेळायला लागले चांगलं. बरोबर बरोबर. ग्रोथ तर आहे. आता सध्याचं बघायला गेलं तर तुझं ग्रॅज्युएशन पण जस्ट कम्प्लीट झालेलं आहे. मग आता ती डेली कसं शेड्यूल म्हणजे बघायला गेलं तर व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस किती तास करतोस? व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस जसं आता आपल्या सीझनवर प्रॅक्टिस कसं आहे होणार, जसं आता ऑफ सीझन चालू झाले, मग आमची सकाळची प्रॅक्टिस असते 2 तासाची आणि दुपारी आम्ही जिम करतो 1 तास 1.5 तास, नंतर संध्याकाळची प्रॅक्टिस असते 3-4 तास. म्हणजे यात कसं आपण डिवाइड करून ठेवतो की आपण जे सकाळची प्रॅक्टिस असते आमचे शेड्यूल आम्ही बनवलेले आहेत, सरांनी आम्हाला बोलून दिले की हे एवढं असं 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 करायचं, मंडेला हे करायचं, ट्युजडेला हे करायचं. बरोबर. मग ते शेड्यूल अनुसार आम्ही करतो. जसं सकाळी आम्ही आपलं फिजिकल वर्क करतो आपण, म्हणजे आपलं जम्पचं झालं, एन्ड्युरन्सचं झालं, स्पीडचं झालं, ॲजिलिटीचं झालं, ते वर्क करतो आम्ही. नंतर जिमवर आल्यावर आपण स्पेसिफिक टेक्निक, पॉवर साठी काय करता येईल ते सगळं, प्लायोमेट्रिक झालं ते सगळं करतो. आणि संध्याकाळी आम्ही बॉलची प्रॅक्टिस करतो. अच्छा. म्हणजे बॉल घेऊन आपलं जेवढं ड्रिल असेल ते प्रॅक्टिस करतो. म्हणजे हे असं डिवाइड केलेलं आहे कारण आपलं तिन्ही गोष्टी बरोबर झाल्या पाहिजे, तेव्हाच आपलं कुठेतरी गेम डेव्हलप होत आहे. अच्छा. आणि आता सध्या डाएट प्लॅन वगैरे कसं चालू आहे तुझं? डाएट प्लॅन तर आपल्याला, आणि तो स्वतः केलायस की तू कोणाकडनं कन्सल्ट केलेला आहेस? नाही, आता मी जसं म्हणलं तुम्हाला आधी माझं शिक्षण स्पोर्ट्स फील्ड मध्येच झालेलं, मला त्या गोष्टीचं नॉलेज होतं आधीपासून की आपल्याला किती प्रोटीन पाहिजे, किती कार्बोहायड्रेट पाहिजे, किती विटामिन पाहिजे, काय. मग ते मी माझं स्वतःच मी तयार केलं की मला एवढं प्रोटीन घ्यायचं आणि एवढं कार्बोहायड्रेट घ्यायचं, एवढं मल्टीविटामिन, प्रोटीनचा झाला, क्रेटीन झाला, सगळं माझं मी बनवून ठेवलंय आणि मी स्वतः माझं करतो. आणि डाएट ज्यातले महत्वाचा रोल प्ले करतो आपल्या परफॉर्मन्स मध्ये. कारण जर आपण एखादा गाडी चालवते, गाडीमध्ये फ्यूल असेल तेव्हाच गाडी पुढे, नाहीतर गाडी बंद पडणार आहे. बरोबर. सेम बॉडीसाठी पण आहे. आपण जोपर्यंत चांगलं खातोय, चांगलं आपण डाएट ठेवतोय तर बॉडीला एनर्जी राहणार आणि एनर्जी राहिल्यानंतर ते बॉडी परफॉर्मन्स देणार आपल्याला, की आपलं आउटपुट आपण डिमांड करतोय बॉडीला, ते आउटपुट आपल्याला बॉडी देणार आहे. अच्छा. आता तू तुझी जर्नी युनिव्हर्सिटी गेम्स एवढ्या मोठ्या लेवलला खेळलेला आहेस, स्तरावर खेळलेला आहेस, तुझी अजून खूप वर्ष जर्नी चालू राहणार आहे. पण आत्ताच्या काळात बघायला गेलं तर सोशल मीडियाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे युवा पिढींवर, यूथवर. ॲज अ प्लेयर तू सध्या कसं बघतोस सोशल मीडियावर आणि कोणत्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेस सध्या? नाही, जसं मी तर सगळे प्लॅटफॉर्म आहे, आपला इंस्टाग्राम झाला, फेसबुक झाला आणि ट्विटर झाला, मी सगळे प्लॅटफॉर्म मध्ये ऍक्टिव्ह आहे. पण मी ते दुसऱ्या प्रकारे बघतो सोशल मीडियाला. बरोबर. म्हणजे आता सोशल मीडिया एवढं झालं की तुम्हाला अपडेट भेटतो, काय करंटली चालू आहे, ट्रेनिंग काय कोण करताय, हे सगळं आपल्याला सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे नुसतं रील बघून नुसतं हे करून फायदा नाही. आणि युट्यूबवर पण एवढं म्हणजे चांगले आपलं मोटिवेशनल व्हिडिओज आहे, आणि ट्रेनिंगचे ते व्हिडिओ टाकते किंवा आपलं मॅच असतोय. बरोबर. जेवढं मॅच आहे आपलं इंटरनॅशनल लेवलचे ते पाहायला भेटतो आपल्याला. आधी असं नव्हतं, आधी ते रेस्ट्रिक्टेड होतं, आपल्याला कळत नव्हतं. आणि आज असं झालंय की इंटरनेटमुळं प्लेयर लोक पण फेमस व्हायला लागले. म्हणजे आता मी जर माझी एक रील टाकली, ती फेमस झाली, मग प्लेयर मला पण ओळखायला लागलेत की हा पुण्यात असा प्लेयर आहे, मुंबईचे कोणी टाकलं तर मुंबईत असा प्लेयर आहे. म्हणजे ते कळून येते की हा प्लेयर लोक आहेत
आणि आपलं प्लेयर एकामेकासोबत आपल्याला कनेक्ट करता येते, दुसऱ्या स्टेटच्या कनेक्शन वाढतात आपला, म्हणजे ते गरजेचं आहे. सोशल मीडियाचं जे आहे पॉझिटिव्हली वापर केला पाहिजे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह जर वापर केलं तर सोशल मीडियाला द्यायला आपल्याला लय काय काय, आणि जर आपण निगेटिव्ह बघितलं तर निगेटिव्ह पण लय काय. ते आपल्यावरती असते की आपण सोशल मीडियावरती काय करतोय आणि सोशल मीडिया कशासाठी आपण वापरतोय. बरोबर, ते लय महत्वाचं आहे. सोशल मीडियाला आपण वापर केलं पाहिजे, पण एक लिमिटेड ह्याच्यासाठी, रिसोर्ससाठी, की आपल्याला सोशल मीडियाला काय शिकायला भेटतो. बरोबर, ते आपल्याला बघायला पाहिजे. युथला काय तू सांगशील सोशल मीडिया आणि खेळ? तू एक प्लेअर पण आहेस आणि तू ज्या प्रकारे सांगितलं सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे, सगळ्या युथ आतापर्यंत सोशल मीडियाच्या आहारी गेलेला आहे. तर काय ऍज अ प्लेअर म्हणून तू काय सांगशील? सोशल मीडियाकडे जास्त हे करायचं की खेळामध्ये जास्त कुठे पॉझिटिव्ह? खेळ जसं आपण खेळतो, जसं मी सांगितलं, जर एक जी युथ असेल, जर ते करिअर फोकस असेल आणि ते प्रॅक्टिस करतोय, मग त्याला ऑटोमॅटिक सोशल मीडिया वापरायला टाइम भेटणार नाही. बरोबर, जसं ते सकाळची प्रॅक्टिस 3 तास झाली, दुपारची प्रॅक्टिस झाली, संध्याकाळची प्रॅक्टिस, मग त्याचा दिवसचं 5-6 तास तर त्याच्या ग्राउंड मध्ये जातो. बरोबर, ते 6 तास ते मोबाईल वापरायचे भेटत नाही. बरोबर. आणि जेव्हा आपण स्पोर्ट्स खेळतो तर आपलं बॉडी एवढी ड्रेन होऊन जाते, मग आपण घरी गेल्यावर पण आपली काही इच्छा होत नाही. बरोबर, मोबाईल आता वापरावा, हे काय करावं. म्हणजे आपण गेलो, जेवलो आणि झोपलो, असं आहे. म्हणजे ते जर एखादा प्लेअर डेडिकेटेड असेल, मग त्याला एवढं काय सोशल मीडियाचा इफेक्ट पडत नाही. कारण ते स्वतःला डिसिप्लिन ठेवले आणि त्याला माहिती आहे तो पुढे काय करतोय, आणि त्याची बॉडी पण त्याला सपोर्ट करत नाही या सगळ्या बाबतीत. आणि सोशल मीडिया जे आहेत वापर केलं पाहिजे, पण एक लिमिटेड टाइम साठी वापर केलं पाहिजे, अर्धा तास. आणि कारण सोशलायझेशन पण लय इम्पॉर्टंट आहे. जर आपण सोशलायझेशन नाही केलं कोणाबरोबर, तर आपलं बरंच काय काय स्किल आहेत ते डेव्हलप होणार नाही, आणि ते सगळं एकटं राहून सगळ्या गोष्टी होत नाही. बरोबर, ते सोशलायझेशन पण इम्पॉर्टंट आहे, पण ते पण लिमिटेड. एवढं नाही करायचं की तुमचं ते खेळामध्ये इफेक्ट पडतोय किंवा तुमच्या शिक्षणामध्ये इफेक्ट पडतोय. बरोबर. या एवढ्या जर्नीमध्ये कधी पराजय पत्करावा लागला असेल किंवा कधी दुखापत झाली असेल, तर ह्या ज्या कठीण जो काळ असतो, त्या कठीण काळामधनं कसं स्वतःला सावरलेस आणि कसं बाहेर काढलेस, असा अनुभव तुझा कधी आलाय का? आलाय माझा असा अनुभव. मी पडलेलो आणि माझा हातचा फ्रॅक्चर झाला, आणि तेव्हा त्या टायमिंगला म्हणजे माझा असं लय ब्रेकडाऊन झालं, कारण तेव्हा मी लय पीकला चाललो होतो. माझं पीक परफॉर्मन्स चालू होता. तेव्हा ऑफ सीझन चालू व्हायच्या आधी माझं लागलं होतं. हे माझा एक चांगलं झालं की ऑफ सीझनचे वेळ मला लागलं होतं, कारण माझी मॅचेस नव्हते, काही मोठे टुर्नामेंट नव्हते, मी ते बेअर करू शकलो. त्यानंतर मला जेव्हा लागलं तर माझा क्लब मी सोडलं नाही. म्हणजे मी दररोज क्लबला जायचो, कारण जेव्हा आपल्याला लागते आणि आपल्याला जी आवड आहे ते आपण जर बघत असतो, तर आपल्याला आत्म एक मोटिवेशन भेटते बॉडीला की लवकर रिकवर व्हायचं, आपलं खेळायचं असं असतं. म्हणून मी दररोज ग्राउंडला जायचो. बारके पोरांना जे मला शिकवायचं असतं मी बारके पोरांना शिकवायचो, बघायचो की काय चालू आहे काय नाही चालू आहे. म्हणजे त्या मला मोटिवेशन भेटायचं की मला लवकर रिकवर व्हायचंय आणि हे व्हायचं. माझा जेव्हा फ्रॅक्चर झाला तर माझे 1.5 महिने प्लास्टर होतं. प्लास्टर निघाल्यानंतर मला खेळता येत नव्हतं. मी फिजिओथेरपी घेतलं, माझं रिस्टचं होतं, माझं फिजिओथेरपी घेतलं मी. आणि फिजिओथेरपी मला एवढं खेळायची ही होती की मी ज्या इंजुरीला रिहॅब व्हायला महिना लागतो, त्या इंजुरीला मी आठवड्यापर्यंत रिहॅब झालो होतो. अच्छा. म्हणजे मी ते फिजिओनी पण म्हणलं की तुम्ही एवढं लवकर रिहॅब कसं का झालं, कारण मला एवढं होतं की मला नीट व्हायचंच आहे. बरोबर. त्यानंतर मला जेव्हा ग्राउंडवर आलो तर मला तरी खेळता येत नव्हतं. मग काल मला आपलं MRI केल्यानंतर मला कळलं की माझ्या शोल्डरला लिगामेंटला पार्शियल टिअर झालंय म्हणून. बरोबर. ते टिअर झाल्यामुळे मला अजूनही 2 महिने मी बॉल टच केला, म्हणजे 4-5 महिने मी रेस्टवर होतो. हे आपलं महत्वाचं आहे की जेव्हा आपली इंजुरी होती तर आपण घाई करू नये आयुष्यात. बरोबर. म्हणजे आपण वेळ घेतला पाहिजे, इंजुरीला वेळ दिला पाहिजे रिकवर व्हायला, कारण जर वेळ नाही दिला आपण तर ते इंजुरी नंतर अजूनही वाढू शकते. बरोबर. म्हणून ते आपलं महत्वाचं आहे की आपण वेळ द्यावा इंजुरीला. आणि 4-5 महिने नाही खेळलं तर चालेल, पण ते 4-5 महिने नाही खेळलं तर, जर 4-5 महिने खेळलो तर आपलं पुढचे 4-5 वर्ष वाया जातील. बरोबर. म्हणून ते 4-5 महिने जे आहेत आपल्याला न खेळलं परवडते. त्यानंतर मी रिकवर झालो, म्हणजे मला मार्च मध्ये लागलं होतं, मी सप्टेंबरला रिकवर झालो पूर्ण. मग ऑक्टोबरला मी परत टुर्नामेंट खेळलं आणि त्या वर्षीच मला पहिला सिल्वर मेडल भेटला होता गैसोरला. अच्छा. व्हॉलीबॉल गेमचा प्रसार ग्रामीण भागात वाढवण्यासाठी सध्या काय केलं पाहिजे? ग्रामीण भागात वाढवण्यासाठी
असं जसं मी आता सांगतो, जर मी आता एक सांगलीला मी लीग चालू होती, एक सर होते, त्यांनी सांगली व्हॉलीबॉल लीग म्हणून एक लीग घेतलं होतं. बरोबर. छोटी लीग होती, लय काय तिथे त्यांनी स्पॉन्सर जोडणं केलं होतं. बरोबर. आणि लय काय तिथे हे नव्हतं की पैसे लय नव्हतं, काय नव्हतं, पण त्यांनी ऑप्शन ठेवलं, पोरांची इंटरेस्ट वाढला. म्हणजे त्यांनी असं एक टुर्नामेंट घेतलं 2 दिवसाचा, आणि त्यात मी बी गेलतो खेळायला. सांगलीची स्टेट टीम होती तिथनं. म्हणजे त्यात काय झालं की सांगलीचे जेवढे प्लेयर आहेत त्यांना संधी दिली, आणि दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे 2-2 प्लेयर प्रत्येक टीम मध्ये टाकलं होतं. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे दुसरे जे आहेत आपले जिल्हे, ते पण असं टुर्नामेंट ठेवू शकतात. कारण ह्यातनं काय होते की त्यांची जिल्ह्यातली जी पोर आहेत त्यांचं इंटरेस्ट वाढतो, आणि त्यांना दुसऱ्या जिल्ह्याचे मोठे जे प्लेयर आहेत, नामी प्लेयर आहेत, जे ओळखलेले प्लेयर आहेत, त्यांच्यासोबत त्यांना खेळायला भेटते. बरोबर. आणि आता पण लय पोरांचे असं ड्रीम असतो की मी ह्या प्लेअर सोबत खेळू, कारण ते सोशल मीडियावर बघते, टुर्नामेंटला बघते की हे भारी खेळतोय, भारी खेळतोय. त्यांचा जेव्हा त्यांना संधी भेटते, कारण असा डायरेक्ट जर ते खेळायला गेले तर त्यांना संधी भेटणार नाही. बरोबर. बरोबर. हे एवढे मोठे प्लेयर, त्यांचं लेवल वेगळं आहे. आणि तसं जर यांनी लीग जर होस्ट केलं आपल्या जिल्ह्याला, मग त्यातनं ते पोरांना एक्सपोजर भेटणार, चांगलं एक्सपोजर. लीग मला वाटतं की प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक आपली लीग करायला पाहिजे. तसंच जर बघितलं, सांगली व्हॉलीबॉल लीग झाल्यानंतर आता अमरावती व्हॉलीबॉल लीग होणार आहे. बरोबर. त्यांनी पण हे आपले अमरावतीचे जे पोर आहेत त्यांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी किंवा त्यांचा एक्सपोजर भेटण्यासाठी त्यांनी पण ही लीग ठेवली आहे. बरोबर. असं लीग प्रत्येक जिल्ह्यात मला वाटतं की झालं पाहिजे. बरोबर. बरोबर. जरा समजा नवीन युवा 15 वर्षाचा मुलगा भेटला, तू एवढा तुझा अनुभव आहे, तर तू त्याला काय संदेश देशील जर त्याला व्हॉलीबॉल खेळायची इच्छा असेल तर? पहिल्या जर त्याची इच्छा असेल जर व्हॉलीबॉल खेळायची, तर त्याला मी जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी सांगणारच आहे. त्याच्या विपरीत मी त्याला चांगल्या ठिकाणी सांगणार की ते कुठे प्रॅक्टिस केलं तर तुला फायदा भेटेल, कुठलं क्लब असेल. जसं मला जर कोणी इथे पुण्यात भेटलं तर मी मला सांगणार की आमच्या क्लबला या, प्रॅक्टिस करा, तिथे सर तुम्हाला बघतील, सरांची ट्रेनिंग खाली प्रॅक्टिस करा, कारण ते ऑटोमॅटिक ते रिझल्ट भेटणार आहे जर त्यांनी कष्ट केलं तर. सगळ्यात मोठं जे हे आहे की स्वतःचं कष्ट किती आहे त्याच्यावर आहे. बरोबर. माझं हेच असेल की ते 15 वर्षाच्या मुलाला की डिसिप्लिन ठेवायचे कधी पण. बरोबर. कारण डिसिप्लिनने प्लेअर घडवून जातात. डिसिप्लिन असेल तर एका प्लेअर, चांगला प्लेअर पण खाली पडू शकतात. बरोबर. हे महत्वाचं आहे. पण पहिले डिसिप्लिन त्याला शिकवलं पाहिजे प्लेअरला 15 वर्षाचा. त्यानंतर मी त्याला गायडन्स देईल की तू इथे प्रॅक्टिस कर, हे एक्सरसाइज कर. आज पण मी जेव्हा क्लबला जातो मी नेहमी सांगत असतो बारके पोरांना, जे माझे लहान ज्युनियर्स आहेत, की हे करायला पाहिजे. मी त्यांच्या टेक्निकवर त्यांना सांगतो. बरोबर. म्हणजे ते सांगतो आणि ते अप्लाय करतात, कारण सांगणं एक आपला भाग झाला आणि अप्लाय करणं ते त्यांच्यावर असते. बरोबर. म्हणजे ते त्यांनी कोणी मोठ्या पोरांनी सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं शिक्षकांनी किंवा कोचनी, ते पोरांना स्वतःवर अप्लाय केलं पाहिजे. बरोबर. ते सगळ्यात महत्वाचं असते. बरोबर. आणि ग्रामीण भागातले जे काही खेळाडू आहेत ज्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वतःला रिप्रेझेंट करायचं असेल, तर तुझ्या मते काय त्यांनी कोणती 3 पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून त्यांना मार्ग सोपा होईल? पहिला तर मी जसं म्हणलं तुम्हाला, डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं आहे. डिसिप्लिन जर त्यांनी डिसिप्लिन ठेवलं तर त्यांचे एक शेड्यूल लागेल किंवा एक फोकस असेल. नंतर जी दुसरं असेल त्यांचे टार्गेट ओरिएंटेड राहिलं पाहिजे. म्हणजे की आपण जोपर्यंत टार्गेट सेट करत नाही तोपर्यंत आपण टार्गेट पर्यंत पोहोचत नाही. बरोबर. म्हणजे ते टार्गेट राहिलं पाहिजे त्यांचं की मला या टार्गेटसाठी एवढं कष्ट करायचं. बरोबर. डिसिप्लिन टार्गेट त्यांचे जे सेट करायचं ते टार्गेट पाहिजे. आणि तिसरं जे झालं ते कन्सिस्टन्सी झाली. कन्सिस्टन्सी. बरोबर. की कारण त्यांना जर त्यांना हारले जरी ते कुठे टुर्नामेंटला, त्यांना कन्सिस्टंट राहायचं. बरोबर. डिमोटिवेट नाही व्हायचं, मोटिवेशन ठेवायचं. म्हणून ते कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि टार्गेट जे आहेत त्यांचं, हे तिघं जर मिळवलं तर त्यांना कुठलंही जर त्यांचं टार्गेट असेल कुठलंही टुर्नामेंट जर खेळायचं त्यांना, ते नक्कीच त्यांना भेटणार. कारण कष्ट कधी वाया जात नाही. आणि एकंदरीत आता तुझं काय 5 वर्षाचं काय एम आहे, काय ध्येय आहे की 5 वर्षात या लेवलला जाऊन खेळायचं अजून? आता माझं असं आहे की मी आता इंडिया टीमचं पण ट्राय करणार आहे. आता माझं युनिव्हर्सिटीचं वय तर झालेलं आहे, पण मी पुढे माझं असं आहे की मी इंडिया टीमचं पण ट्राय करणार आहे, ट्रायल्सला जाणार आहे. ते झालं नाही झालं ते पुढचा प्रश्न आहे, पण मी ट्राय करणार, माझं 100% देणार. त्यानंतर माझं प्लॅनिंग आहे की मी जर नाही झालं तर मी
जी गव्हर्नमेंटची कोचिंगची स्कीम आहे ती मी करणार आहे. बरोबर. जसं मी म्हणलो, हा मग ते झाल्यानंतर मी कोचिंगच्या फील्डमध्ये जाऊ शकतो. हा. जर मी माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर मी दुसऱ्यांचं स्वप्न स्वप्न पूर्ण करायला बनायला लागले. त्यांना मदत करेल. अशाच लोकांची सध्या गरज आहे की जे ते शिकलेत ते दुसऱ्याला डायव्हर्ट देतील. अशा लोकांची सध्या गरज आहे. तर आपण लक्ष्मी नारायण साहू आज यांची मुलाखत घेतली आणि जाणून घेतला की त्यांचा प्रवास कसा होता. माझ्या मते तरी त्यांनी व्हॉलीबॉल खेळायची डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. जर एखाद्याला व्हॉलीबॉलमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी ही मुलाखत आवर्जून बघावी, कारण याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे कशा स्तरावर स्पर्धा होतात आणि तुम्हाला कोणत्या स्तराच्या स्पर्धा खेळल्यामुळे काय फायदा होतो याची पूर्णपणे माहिती या मुलाखतीमध्ये दिलेली आहे. त्यांचा प्रवासही खूप छान आहे. आत्तापर्यंत त्यांनी जेवढ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत त्यामधला त्यांचा अनुभव म्हणा, त्यांना मिळालेली लोक म्हणा, त्यांना ज्या प्रकारे सपोर्ट झालेला आहे त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या भारती विद्यापीठ या कॉलेजचा त्यांना जसा सपोर्ट झाला आहे याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. तर सर्वात पहिलं तर मी तुमचा धन्यवाद बोलतो की तुम्ही वेळात वेळ काढून townsoulsports.org या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात आणि तुमचं मनोगत, तुमचा अनुभव लोकांसमोर मांडलात. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मी बी तुम्हाला धन्यवाद मानतो की तुम्ही एवढं चांगलं इनिशिएटिव्ह घेतले हा. की जे प्लेयर ज्यांना ओळखत नाही, हा. त्यांची ओळख नाहीये पण ते चांगल्या पद्धतीने खेळायला लागले. हा. तर तुम्ही जे टार्गेट ठेवले ते लय चांगलं आहे आणि मी टाउनसोल जे ऑर्गनायझेशन आहे तुमचं त्यांचं पण मी आभार मानतो की तुम्ही एवढं चांगलं स्टेप घेतलंय हा. स्पोर्ट्सला डेव्हलप करण्यासाठी किंवा स्पोर्ट्ससाठी. हा. म्हणजे ते लय चांगलं आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद. असेच मुलाखती बघण्यासाठी तुम्ही टाउनसोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही अशाच वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंना त्यांचा अनुभव आम्ही तुमच्यासमोर मांडू आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील खेळाडू कसे स्पोर्ट्सकडे वळतील हे आमचं एक विजन आहे. ते आम्ही साध्य करू आमच्या या इंटरव्ह्यूच्या कॅम्पेनमधून. धन्यवाद.